आणि एक मोठी बातमी आहे, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या नौदल प्रमुखांसोबत एक महत्त्वाची बैठक करतात। पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी ही बैठक सुरू असल्याचं कळतंय। ऑपरेशन सिंदूर नंतर बैठकांना वेग आलेला आहे। सध्या पंतप्रधान मोदींची देशाच्या नौदल प्रमुखांसोबत एक बैठक सुरू आहे। सैन्य दल अजूनही अलर्ट मोडवर आहे। सातत्यानं पाकिस्तानला इशारा दिला जातोय की पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीवरती, पाकिस्तानच्या प्रत्येक कारवाईवरती भारताची नजर असेल आणि जर पाकिस्ताननं खोडी काढण्याचा किंवा आगळीक करण्याचा प्रयत्न केला तर भारताकडनं त्याला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल। सध्या शस्त्रसंधी दोनही देशांमध्ये झालेली आहे। सीमा भागात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते आणि अशातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या नौदल प्रमुखांसोबत एक महत्त्वाची बैठक घेतात। पंतप्रधानांच्या निवासस्थानी या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान देशाच्या तीनही सैन्य दलानं, आर्मीनं, नेव्हीनं आणि एअरफोर्सनं अतिशय उत्तम कामगिरी बजावली। त्या तिघांच्या कोऑर्डिनेशनचं, त्या तिघांमधल्या संवादाचं आणि कामगिरीचं सुद्धा देशाच्या सर्वोच्च नेत्यांनी तोंड भरून कौतुक केलेलं आहे आणि सध्या नौदल प्रमुखांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी एक बैठक घेत असल्याची माहिती मिळते। आणि यानंतर आपण बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत। संतोष देशमुख हत्या प्रकरणी पुढची सुनावणी 3 जूनला पार पडेल, तर विष्णू चाटे याच्या अर्जावरचा निकालही आज राखून ठेवला गेलाय। बंद पुकारल्यामुळे निषेध व्यक्त केल्यानं न्याय मिळतो का? दिवटे मारहाण प्रकरणावरती धनंजय देशमुखांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। तर मनोज जरांगे जी दिशा ठरवतील ती आपल्याला मान्य असेल असंही त्यांनी म्हटलं। बीडमध्ये विष्णू चाटेनं डिस्चार्ज अर्ज मागे घेतलाय। निर्दोष असल्याचा अर्ज विष्णू चाटेनं कोर्टात दाखल केला होता। महाडच्या सभेमध्ये खासदार सुनील तटकरे यांनी भरत गोगावले यांच्या नॅपकिन वापराची नक्कल केलेली। याला गोगावलेंनी मिश्किल शब्दात प्रत्युत्तर दिलंय। भरत गोगावलेंच्या नॅपकिनची नक्कल सगळ्यांनाच करता येणार नाही, कारण आमच्या नॅपकिनमध्ये गोरगरिबांचे अश्रू आहेत। तुम्हाला नॅपकिन वापरायचा असेल तर आम्ही तुम्हाला ट्रेनिंग देऊ, असा टोला गोगावलेंनी तटकरेंना लगावलाय। बेरजेच्या राजकारणाचा मंत्र आम्हाला स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी दिलाय। एकत्र येण्याचा निर्णय शरद पवार आणि अजित पवारांनी घ्यायचाय, मात्र दोघांनी एकत्र यावं अशी कार्यकर्ता म्हणून भावना आहे, हे वक्तव्य आहे युवक काँग्रेसचे अध्यक्ष सूरज चव्हाण यांचं। शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी उबाठाचे विधान परिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात। या दोनही नेत्यांमध्ये जवळीकता पाहायला मिळाल्यानं दोन्ही पक्ष एकत्र येणार का या चर्चांना उधाण आलंय। अहिल्यानगरसाठीचं मेडिकल कॉलेज शहरातच व्हावं अशी भूमिका खासदार निलेश लंकेंनी मांडली आहे। तर कुठल्याही परिस्थितीत कॉलेज इतरत्र होऊ देणार नाही असं म्हणत लंकेंनी विखे पाटलांवरती निशाणा साधला। नांदेडमध्ये गुंड अनवर अली खानचा राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश झालाय। आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला। अनवर अली खानवरती अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत नाशिक जिल्ह्यात खरीप हंगाम आढावा बैठक पार पडली। यावेळी कृषी विभागाचा व्हॉट्सअप चॅनलचं कृषी मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं, तर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान व्हीसीद्वारे बैठकीला हजर होते। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी घेतलेल्या बैठकीला लाभक्षेत्र विकास अधिकारी, महावितरणचे अधीक्षक अभियंता अनुपस्थित असल्यानं कोकाटे चांगलेच संतापले। गैरहजर अधिकाऱ्यांना कोकाटेंनी नोटीस बजावली, तर सोलरच्या प्रश्नावरनं महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना चांगलंच धारेवर धरलं। केंद्राच्या शिष्टमंडळावरनं संजय राऊतांनी केलेल्या टीकेला शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलंय। जागतिक प्रश्नावरती पक्षीय भूमिका घ्यायची नसते, तर इथे स्थानिक राजकारण आणू नये ही आमची भूमिका असल्याचं पवारांनी स्पष्ट केलं। उपमुख्यमंत्री अजित पवार बीडच्या दौऱ्यावरती आहेत। यावेळी त्यांनी परळीमधील प्रभू वैद्यनाथ यांचं दर्शन घेत पूजा केली। यावेळी त्यांच्यासोबत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हजर होते। बीडचे पालकमंत्री अजित पवारांनी परळीतल्या प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या तीर्थक्षेत्र विकासाचा आढावा घेतला। दर्जेदार काम करण्याच्या सूचना अजित पवारांनी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना दिल्यात। गोंदियामध्ये विश्व हिंदू परिषद दुर्गा वाहिनीतर्फे 7 दिवसीय शौर्य प्रशिक्षणाचं आयोजन केलं गेलं। यावेळी केंद्रीय संघटन मंत्री मिलिंद परांडे यांनी मार्गदर्शन केलंय। येतव या ॲपच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न केला जातोय। या ॲपमुळे जिल्ह्याच्या अर्थकारणाला निश्चितच चालना मिळेल असं प्रतिपादन मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणेंनी केलंय।
तिरंगा रॅली हा जल्लोष नाही तर भारतीय सैनिकांच्या कामगिरीला दिलेली मानवंदना आहे. अख्खा देश सैनिकांसोबत आहे. सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावरती उतरून मानवंदना देण्याचा निर्णय घेतला. यात गैर काय असा सवाल विचारत उदय सामंत यांनी अमित ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिलंय. कल्याणमध्ये शिवसेनेच्या वतीनं तिरंगा रॅली निघाली. कल्याणच्या दुर्गाडी देवीच्या आरतीनंतर रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांचाही मोठ्या संख्येनं सहभाग होता. जळगाव जिल्ह्याच्या अमळनेरमध्ये तिरंगा रॅली निघाली. पहलगाममधील हल्ल्यानंतर भारतीय जवानांनी पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. त्यामुळे भारतीय जवानांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर जेजुरी शहरातनं तिरंगा यात्रा निघाली. भारतीय जवानांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी तिरंगा यात्रा काढण्यात आली. धुळ्यात भाजपकडनं सिंदूर तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भाजप आमदार अनुप अग्रवालांसह मोठ्या संख्येनं पदाधिकारी हजर होते. वसईमध्ये आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या नेतृत्वात तिरंगा रॅली काढली गेली. यावेळी मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले. रायगडच्या महाड शहरात तिरंगा रॅलीचं आयोजन केलं गेलं. यावेळी नागरिकांसह सैन्यदलातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली. दरम्यान रॅलीत जोरदार घोषणाबाजी झाली. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भाजपच्या वतीनं यवतमाळच्या पुसद तालुक्यात सिंदूर सन्मान तिरंगा रॅली काढली आहे. यावेळी भारत माता की जय या घोषणांनी आसमंत दणाणून गेला. पुण्याच्या कोंढव्यामध्ये भरधाव गाडीनं 13 वर्षीय मुलाला चिरडलं. या अपघातात निवृत्ती किसवे या शाळकरी मुलाचा मृत्यू झालाय. दरम्यान परिसरातल्या संतप्त नागरिकांनी कार चालकाला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात देत गाडीची तोडफोड केली. वाशीमधल्या एपीएमसी मार्केटमधल्या पुनीत कॉर्नर जवळच्या पार्किंगमध्ये अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना एपीएमसी पोलिसांनी अटक केली. कारवाईत पोलिसांनी 4 लाखांचे अंमली पदार्थ जप्त केलेत. तिहेरी हत्याकांडामुळे मुंबई हादरून गेली. 2 कुटुंबांनी एकमेकांवरती हल्ला केला. या हल्ल्यात 3घांचा मृत्यू झाला असून 4 जखमी झालेत. मुंबईतल्या दहिसर पश्चिम MHB पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली आहे. 17 गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात गुंडाला सापळा रचून अंबरनाथ पोलिसांनी अटक केली. कारवाईमध्ये पोलिसांनी पिस्तूल आणि जिवंत काडतूसं जप्त केली आहे. कोंढवा बुद्रुक येथील भोलेनाथ चौकाजवळ भरधाव गाडीनं एका लहान मुलाला चिरडलं. या अपघातात लहान मुलाचा मृत्यू झालाय. स्थानिक नागरिकांनी चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. कल्याण पश्चिमेतील भाजी विक्री करणाऱ्या एका महिलेला एका मद्यधुंद व्यक्तीनं तू बांगलादेशी आहेस, पुरावे दाखव, अन्यथा तुला इकडून हाकलून देईन असं म्हणत भर रस्त्यात शिवीगाळ केली. पण अचानक झालेल्या प्रकारामुळे महिला घाबरली आणि तिने तातडीनं खडकपाडा पोलिसांना 4 वेळा संपर्क साधला. पण पोलीस वेळेत न आल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. पिंपरी चिंचवडमधील भटक्या कुत्र्यांना विष देऊन ठार मारल्याप्रकरणी पोलिसांनी एका उच्चशिक्षित तरुणाला अटक केली आहे. त्यानं 12 भटक्या कुत्र्यांवर विषप्रयोगाचा प्रयत्न केलेला. यात 8 कुत्र्यांचा मृत्यू झाला. उल्हास नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात मातीचा भराव टाकून नदीचं पात्र अरुंद केलं जात आहे. त्यामुळे दरवर्षीपेक्षा यंदा पुराचा धोका वाढलेला आहे. पुराचा धोका वाढल्यामुळे बदलापूरकर मात्र चांगलेच धास्तावले आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील 65% शाळांचं मॅपिंग अंतिम टप्प्यात आहे. अवघ्या 35% शाळांचं मॅपिंग शिल्लक असून लवकरच सर्व शाळा ऑनलाईन दिसतील. जवळपास पिंपरी चिंचवडमधील 665 शाळा या ऑनलाईन होतील. विमानतळ बाधित शेतकऱ्यांच्या शेत जमिनीच्या 7/12 उतारावरती शेरे मारल्यानंतर हरकती नोंदवण्यास 15 दिवसांचा कालावधी दिला गेलाय. तसंच 7/12 उतार्यावरती भूसंपादनासाठी इतर हक्कांमध्ये नोंदीची फेरफार होणार आहे. तर शेतकऱ्यांच्या 7/12वर विमानतळाचा शिक्का मारला गेला असून जमीन विक्रीला बंदी घालत सक्तीचं भूसंपादन करण्यात आलंय. पालिका हद्दीमध्ये समाविष्ट गावात पालिकेनं कोणतीही पाणी पुरवठा योजना राबवलेली नाहीये. त्यामुळे नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा होतोय. दिवसाला जवळपास 1000 टँकर्सनं पाणी पुरवठा केला जातोय. राज्यामधल्या बदलत्या वातावरणाचा फटका भाजीपाल्यालाही बसलाय. भाज्यांची आवक घटल्यामुळे दरांमध्ये जवळपास 10 ते 20% वाढ झाली आहे. टोमॅटो, फ्लॉवर, शिमला मिरची आणि मटारच्या दरात वाढ झाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मोठं नुकसान झालंय. वादळी वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडली आहेत तर काही ठिकाणी दुकानांवरचे पत्रे उडून गेले. बुलढाणा जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पुन्हा एकदा जोरदार पावसानं हजेरी लावली.
शेगावमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घरांसह पिकांचेही नुकसान झालंय, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। चोपडा शहर आणि परिसरात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे झाडं उन्मळून पडली। दरम्यान झाडांची फांदी अंगावरती पडल्यामुळे एका म्हशीचा मृत्यू झालाय, तर तलाठी मंडळ अधिकाऱ्यांना नुकसानीचा अहवाल देण्याचे आदेश दिले जात आहेत। सोलापूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे फळबागांना मोठा फटका बसला। 8 दिवसांमध्ये अवकाळीमुळे 240 हेक्टरवरच्या शेती पिकांचं नुकसान झालंय। यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि अधनमधन पडणाऱ्या पावसामुळे कमाल आणि किमान तापमानात चढउतार होतोय, तर बदलत्या वातावरणामुळे आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत। जळगावच्या साकडी गावात गेल्या 15 दिवसांपासून अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। यामुळे केळी बागेचं मोठं नुकसान झालंय। यामुळे शेतकरी सध्या आर्थिक संकटात आहेत। करमाळा तालुक्यातील पश्चिम भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळाली। जिंती परिसरातील केळी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असून केळीचं पीक भुईसपाट झालंय। त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे। चांदवड भागामध्ये अवकाळी पावसानं कहर केलाय। वडगावातील पंगू इथे पोल्ट्री फार्मच्या शेडजवळ वीज पडल्यामुळे 2000 कोंबड्यांचा मृत्यू झाला। बुलढाणा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। यावेळी वीज कोसळून 4 जनावरांचा मृत्यू झाला। यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। कर्नाटकमध्ये मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळाली। मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचून नागरिकांची मात्र तारांबळ उडाली। मनमाडमध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। यामुळे रेल्वे स्टेशनचं छत गळू लागलं आणि प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला। दरम्यान तातडीनं छत दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांची आहे। नांदुरा शहरात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी घरांवरचं छप्पर उडालंय, तर काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत। सर्वसामान्यांची मात्र चांगलीच अडचण झाली आहे। त्यामुळे तातडीनं पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नागरिकांची आहे। पालघर जिल्ह्यातील पारंपरिक शेतीचा भाग असलेल्या राबणी बुजणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे। मात्र अवकाळी पावसामुळे त्यातही खोडा येतोय। 75% राब अवकाळी पावसामुळे भिजलाय आणि शेतकऱ्यांपुढे भात, वरी आणि ज्वारी या रोपांच्या पिकांच्या वाढीचं संकट निर्माण झालंय। जळगावमध्ये झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत। गुरांच्या गोठ्यावर सुद्धा झाड कोसळल्यामुळे गोठ्याखाली गाय दबली गेली होती। यावेळी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तिची सुखरूप सुटका केली आहे, तर झाडं कोसळल्यामुळे वाहनांचं नुकसान झालंय। वाशिम जिल्ह्यातील आसेगाव, जवळकळा या परिसरात अवकाळी पावसानं हजेरी लावली। सलग 7व्या दिवशी कोसळणाऱ्या अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान झालंय, तर उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काही अंशी दिलासा मिळतोय। छत्रपती संभाजीनगरमधील शिवाजीनगर भुयारी मार्गावर पहिल्याच पावसात पाणी आल्यामुळे गेल्या 2 दिवसांपासून नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। दरम्यान खासदार भागवत कराड यांनी या मार्गाची पाहणी करत 3 आठवड्यात समस्या दूर करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिलेत। नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये लिचीच्या हंगामाला सुरुवात झाली असून 278 क्विंटल लिचीची आवक झाली आहे। लिचीला प्रति किलो 200 ते 300 रुपयांचा दर मिळतोय। मालेगावात अल्पसंख्याक शाळांमध्ये बनावट तुकड्या दाखवून कोट्यवधी रुपये लाटल्याचा प्रकार समोर आलाय। 6 शाळांमधील 74 तुकड्यांना बनावट जीआरच्या माध्यमातून मान्यता दिल्याचं वास्तव उजेडात येत आहे। रावेर लोकसभा मतदारसंघातील केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मतदारसंघात जाणाऱ्या बऱ्हाणपूर अंकलेश्वर मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य माजलंय। त्यामुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय। जळगाव जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुल सर्वेसाठी मुदतवाढ मिळाली आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी ही माहिती दिली आहे। धाराशिवच्या गावसूदमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी परत पाठवलं। महामार्गासाठी जमीन देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांची आहे। वाशिम जिल्ह्यात जाणाऱ्या अकोला आर्णी या राष्ट्रीय महामार्गावरील वनोजा ते मंगरुळपीर दरम्यानच्या महामार्गावर मोठमोठे तडे गेले। त्यामुळे वाहन चालकांना अपघाताचा धोका वाढलाय। बुलेटिनमध्ये आपल्याला यानंतरही अन्य काही घडामोडींचा आढावा घ्यायचा आहे, पण तुर्तास एका छोट्याशा ब्रेकसाठी थांबतोय।
ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। बातमी बच्चू कडूंशी संबंधित आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नांनंतर आता बच्चू कडू शिक्षकांच्या प्रश्नांसाठी आक्रमक होतात। अमरावतीच्या गुरुकुंज मोजरीमध्ये संच मान्यतेच्या जीआरची होळी करत अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्ग ठप्प केला गेला। यावेळी बच्चू कडूंनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय। जळगाव जिल्ह्यातील 258 कृषी सहाय्यकांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय। तर कृषी सहाय्यकांच्या आंदोलनामुळे अनेक कामं खोळंबलेली आहेत। वर्ध्यामध्ये कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीनं जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन केलं गेलं। विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं। कृषी सहाय्यकांच्या विविध प्रलंबित न्याय मागण्यांसाठी धुळ्यामध्ये महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीनं धरणं आंदोलन पुकारलं गेलं। कृषी सहाय्यकाच्या पदनामांमध्ये बदल करून सहाय्यक कृषी अधिकारी असं नामकरण करण्यात यावं अशी मागणी यावेळी केली गेली आहे। सांगली महापालिकेच्या मानधन आणि बदली कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्याच्या मागणीसाठी संतप्त कर्मचाऱ्यांनी थेट सांगली महापालिकेत ठिय्या आंदोलन केलं। यावेळी प्रशासनाच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली। खरीप हंगामाच्या तोंडावरतीच राज्यातील कृषी सहाय्यक कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय। कृषी सहाय्यकांना मदतीस मिळावेत या मागणीसाठी बंद पुकारत सांगली कृषी सहाय्यक कार्यालयाबाहेर धरणं आंदोलन करण्यात आलं। घरकुल, स्मशानभूमी, सामाजिक सभागृह यासह विविध मागण्यांसाठी आदिवासी युवा संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक मोर्चा काढला। जळगाव, जामनेर, आसोदा, एरंडोल आणि भडगावसह अनेक गावातनं आलेल्या ग्रामस्थांनी या मोर्चात सहभाग नोंदवलाय। महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीनं गोंदियामध्ये धरणं आंदोलन करण्यात येत आहे। आश्वासन देऊन सुद्धा मागण्या पूर्ण न झाल्यामुळे कृषी सहाय्यकांनी आंदोलन पुकारलं। तातडीनं मागण्या पूर्ण करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। अकोला येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा शेतकरी खरीपपूर्व आढावा मेळावा पार पडला। या मेळाव्यात विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील 300 शेतकरी सहभागी झाले होते। महाराष्ट्र शासनाकडून 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेत राबवण्यात आलेल्या दुसऱ्या टप्प्यात कराड वनपरिक्षेत्रात आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालयानं पुणे विभागात पहिला नंबर मिळवलाय।